आगामी जानेवारीमध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेत। पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, पिंपरी चिंचवड शहर सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर पालसी आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गांची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे। स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा, केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी, त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल असेही ते म्हणाले। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व सायकलपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व ती तयारी करण्यात यावी, मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात। यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, स्पीड ब्रेकर याबाबत आवश्यक कार्यवाही आदी कार्यवाही व्हावी असे सांगितले। शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळवणे, बॅरिकेटिंग आदींच्या अनुषंगाने वेळेत माहिती दिल्यास सर्व पूर्वतयारी करण्यात येईल असेही ते म्हणाले। ही सायकल स्पर्धा पाहून प्रेरणा मिळालेल्या नवोदित सायकलपटूंना सराव करता यावा यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे वेलेड्रम उभारण्यासाठी 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे श्रीमती तेले उगले यांनी सांगितले। यावर या प्रस्तावाला तात्काळ निधी देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले।